वसा जनसेवेचा। खामगाव जालना रेल्वे मार्ग संदर्भात आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी जाधव यांची भेट घेतली आहे। खामगाव जालना रेल्वे मार्गाबद्दल यांचा पाठपुरावा सुरू असून या रेल्वे मार्ग संदर्भात अंतिम मंजुरातीची बातमी लवकरच बुलढाणेकरांना मिळणार आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारा आणि मध्य व सेंट्रल रेल्वेला जोडणारा महत्त्वाकांक्षी असा खामगाव जालना रेल्वे मार्ग पुंजीनिवेश कार्यक्रमाअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे। या रेल्वे मार्गासाठी लागणारा 50% निधीचा वाटा राज्य सरकारने उचलला असून त्या संदर्भाची तरतूदही अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे। त्यानंतर या संदर्भाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला। केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या वतीने सातत्याने रेल्वे मंत्र्याकडे या रेल्वे मार्ग संदर्भाचा पाठपुरावा सुरू आहे। या रेल्वे मार्गामुळे जिल्ह्याच्या विकासालाही गती मिळणार आहे। त्या दृष्टिकोनातून खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी 50% आर्थिक निधीची तरतूद संदर्भात पाठपुरावा सुरू आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे। रेल्वे मार्गासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे सातत्याने प्रयत्न। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सन 2009 मध्ये प्रथमच निवडून गेल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जालना रेल्वे मार्गासाठी प्रयत्न सुरू केले होते। लोकसभेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करून हा प्रश्न लावून धरला होता। त्यामुळे या रेल्वेच्या सर्वेक्षणाला मंजुरात मिळाली। त्यानंतर हा रेल्वे मार्ग पुंजीनिवेश कार्यक्रमाअंतर्गत तयार करण्यात आला आणि केंद्र सरकारने या रेल्वे मार्गाला त्वरित मान्यता दिली। त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडूनही 50% निधीची तरतूद करून या संदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे या रेल्वे मार्ग सातत्याने पाठपुरावा करीत आहे। केंद्र सरकारचा 50% हिस्सा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी जाधव यांची भेट घेतली होती। या संदर्भातील प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडून अर्थ मंत्रालयाकडे आता पाठवण्यात आले आहे। या प्रस्तावावर अंतिम निर्णय होऊन गोड बातमी जिल्हावासियांना लवकरच मिळणार आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।